पण मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा कमालीचा अडचणीत आला आणि पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत आला तो कर्जमाफी संदर्भातला। या कर्जमाफी संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार काही महिन्यांपूर्वी नेमकं काय म्हणालेले याची आठवण आता सातत्यानं करून दिली जाते विरोधकांकडनं आणि याच मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी काय टिप्पणी केली आज बोलताना ती सुद्धा पाहूया। आम्ही जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल, पण सारखीच मदत नाही, काय तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। अजित पवार तर बेधडक सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो, पण आम्हाला पण अडचणी आहेत आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय। जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय। तुम्ही असं मी वेडवाकडे काय बोलत नाही, मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं। ते कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरनं सरकार विरोधक यांच्यामध्ये कमालीचं जुंपल्याचं चित्र आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी इतकीच सर्वसामान्यांची आशा आहे।